आपण 7वीच्या स्कॉलरशिप या घटकातील मॅथ्समधले भूमिती हा विषय बघणार आहोत आणि त्यातील 14.2 जे आहे ते 2 त्या ठिकाणी आपण बघणार आहोत। यापूर्वी आपण 14.1 जो आहे तो व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही बघून घ्यायचा आहे। आज आपण दुसऱ्या 14.2 ला सुरुवात करणार आहोत। दोन रेषा परस्परांना छेदतात। किती रेषा? दोन रेषा परस्परांना छेदत आहेत। अशा प्रकारच्या दोन रेषा परस्परांना त्या ठिकाणी छेदत आहेत। बघा 1 बाय 1 जाऊया। त्याच्यानंतर तेव्हा तयार होणाऱ्या विरुद्ध कोनाची मापे, म्हणजे आता इथं दोन तयार झालेली, हे आहे 2x + 65 आणि दुसरं निर्माण झालं 7x - 10। अशा प्रकारच्या दोन जोड्या आहेत म्हणते। ऑपोजिट अँगल हे एकरूप असतात। हे ऑपोजिट अँगल काय असते? एकरूप असतात। म्हणून लिहून घेतो त्या ठिकाणी 2x + 65 = 7x - 10। आता हे दोन लिहिलेले आहेत, हे ऑपोजिट वाले आहे। त्यानंतर नंबर त्या ठिकाणी जवळ घेऊया। 65 + 10, त्याच्यानंतर 7x - 2x। बघा x जवळ घेतले, नंबर जवळ घेतले, हे नंबर इकडे आले जवळ, ते किती होते? 0 + 5 5, 6 + 1 7, त्याच्यानंतर 7 मधून 2 गेले, तिथं राहते 5x राहिले। मग काय करावं लागेल? 75/5 = x। 5 × 1 = 5, 2 कॅरी राहिले, 5 × 5 = 25 x बरोबर किती आलं? त्या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला सांगता येतात किती होते। मग पहिलं एक त्या ठिकाणी काढून घेऊ। जे पहिलं दिलेलं, पहिला काय दिलेलं आहे आपल्याला? ते 2x + 65। मग कॉस्ट टाकून द्या त्याच्यात 2, x ची कॉस्ट किती आली? 15 आली, + 65, ते 15 × 2 = 30 + 65। ठीक आहे, ज्याची आपल्याला ॲडिशन करावं लागेल। 0 मध्ये 5 टाकले तर 5 होतात, 6 मध्ये जाते 90, किती आलं? 95 आलं। हे या अपोजिट अँगलचं माप आहे। ठीक आहे, इथं 1 नंबरचं हे होणार नाही। उरलेले कोण आपल्याला विचारलं काय त्यांनी, की उरलेले कोण सांगा, म्हणजे उरलेल्या कोणाची मापे पाहिजे आपल्याला, उरलेल्या कोणाची मापे। आता उरलेली कोणाची मापे म्हणजे काय? तर हे काढायचं, इथे एक जर लिहिलं असेल तर हे काढायचं आहे। आणि हे आहे रेषीय जोडीतील कोण। रेषीय जोडीतील कोण असल्या कारणामुळे रेषीय जोडीतील कोणाचं माप 180 असते। म्हणून मग आपण 180 मायनस आलेला आन्सर करावं लागेल, किती? 95 करावं लागेल। ठीक आहे, 95 येतं। 10 मधून 5 गेले, 5 राहिले, त्याच्यानंतर 17 मधून जर 9 गेले तर 8 राहतात, तर म्हणजे 85। उत्तर किती आलं आपलं? 85। म्हणजे आन्सर जे आहे ते 85 आलेलं आहे। बघा गडबड करायची नाही, गडबड केली तर त्यांनी बघा पटकन 95 लिहिलेलं आहे। पहिलं उत्तर 95 आलेलं होतं आपलं, पण आपल्याला अपोजिट आहे त्या कोणाची, उरलेल्या कोणाची मापे जी आहे ते शोधायची होते आणि नेमकं त्यांनी त्या ठिकाणी विचारलं। तर ही मिस्टेक आपल्याला करायला नाही पाहिजे। प्रश्नामध्ये काय विचारलं त्या गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे, तेव्हाच आपण ते राईट आन्सर जे आहे ते देऊ शकतो। बघा त्यानंतर दुसरं एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण बघूया। काय दिलेलं आहे? एका कोणाची माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 1/5 पट आहे, तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती? त्या कोटी कोणाची माप किती? आता समजा जर कोणाचं माप जर घेतलं, कोणाचे माप किती? तर त्या कोणाचं माप जर घेतलं x, कोणाचे माप किती घेतलं? x घेतलं। त्याच्यानंतर पूरक कोणाचं माप, ते पूरक कोणाचं माप जर घेतलं तर किती होते? त्या ठिकाणी जर बघितलं तर 1/5 पट आहेत, म्हणजे जर बघितलं तर 5x होईल। काय होईल? 5x होईल। मग आताच आपल्याला माहित आहे की कोटी कोणाचं माप काढायचं आपल्याला। कोणाचं काढायचं आहे? कोटी कोणाचे माप काढायचे। तर काय करावं लागेल? कोटी कोणाचं माप काढायसाठी 180, ठीक आहे, 180 आणि याची प्लस जी आहे ते किती होते? 5 आणि 1 6, तर त्या ठिकाणी 6x ने त्याला डिवाइड करावं लागेल। किती ना? 6 ने त्याला डिवाइड करावं लागेल, = x आपल्याला भेटून जाईल। 6च्या टेबलमध्ये किती नंबरवर येतो? 3 नंबरवर, म्हणजे काय आलं? 3 बरोबर x बरोबर किती आलं? 30 आलं। म्हणजे त्या कोटी कोणाचं माप किती भेटेल आपल्याला? 30 झालेलं आपल्याला दिसून येते। ठीक आहे, इट इज अ व्हेरी सिंपल, साधं सोपं सरळ होतं। फक्त आपल्याला त्यांना कोणाचं माप विचारलं होतं, ते कोणाचं माप त्या ठिकाणी आपण काढलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 जे आहे ते त्या ठिकाणी काढता येतात। त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। म्हटलेलं आहे की एका शिरोबिंदू नसलेले दोन कोणांची मापे, एक 35 अंश दिलेले आहेत आणि दुसरं 55 आहे, तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? समजा दोन शिरोबिंदू, या ठिकाणी एक अँगल असा काढलेला आहे
आणि त्याला आपण त्या ठिकाणी म्हणूया 35 आणि एक अँगल अशा प्रकारे त्या ठिकाणी जर बघितलं तर हा आहे 55. दोन अँगल त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर ते कोण परस्परांचे कोटिकोण असतात का? आता दोन कोणाची मापाची बेरीज जर त्या ठिकाणी जर बघितलं तर 90 येत असेल तर ती त्याचे कोटिकोण असतात. म्हणजे कोटिकोणाचं माप किती असते? 90. मग आता बघूया याचं माप किती. 5 आणि 5 10. आजचाला 1 3 ते 5 5 आणि 3 8 आणि 1 9 90 आलेलं आहे. तर हे 90 काय असते? कोटिकोणाचं माप असते. कोटिकोणाचे माप. कोणाचे माप? कोटिकोणाचे माप त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. म्हणून हे जर बघितलं तर काय, तर आपलं पहिलं ऑप्शन दिलेलं होतं त्यानं की ते कोण परस्पराचे कोटिकोण असतात. एक्झॅक्टली ते कोटिकोणच असतात. नंतर दुसरं ते संलग्न परस्पराचे संलग्न कोण. संलग्न म्हणजे काय? लागून लागून येणारे. म्हणजे एक जर बघितलं तर अशा प्रकारचे जर अँगल आले असते तर याला आपण त्या ठिकाणी संलग्न कोण म्हटलं. लागून लागून आलेले. परस्परांचे विरुद्ध कोण आलेले असते. विरुद्ध म्हणजे कोण? एक इकडचा आणि इकडचा अशा प्रकारचे विरुद्ध कोण आलेले असते. तर ते नाही आहेत. म्हणजे याचं एकच पॉईंट आलेला असता, कारण ते शिरोबिंदू एका शिरोबिंदूवर नसलेलं पाहिजे. मग अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येतात की हे पण नाही आहे. आणि पूरक कोणाचं माप जर बघितलं तर ते 180 असतात. त्या कारणामुळं जर बघितलं तर ते ऑप्शनसुद्धा नाही. हे पूरक कोण 180 असते. हे त्या ठिकाणी परस्पराच्या विरुद्ध कोणासाठी 1 पॉईंट पाहिजे असतो आणि त्या परस्परांचे संलग्न कोण असतात ते सुद्धा त्यांचा पॉईंट 1 पाहिजे असतात, सेम पाहिजे असते. मग हे तीनही येणार नाही. तर त्याचं उत्तर काय आहे? ते 90 होते. आणि त्याचं कोटिकोणाचं माप हे नेहमी 90 अंश असते. म्हणून ऑप्शन नंबर पहिलं हे त्या ठिकाणचं विधान सत्य आहे. ठीक आहे, समजलं विद्यार्थी मित्रांनो. पुढचं आपण त्या ठिकाणी बघा. चौथा काय दिलेलं आहे? कोटिकोणाचं पूरक कोण. तर कोटिकोणाचं माप किती असते? कोटिकोणाचे माप आपल्याला माहीत आहेत. 90 - x घेऊन जाऊ. त्याच्यानंतर पूरक कोणाचे माप. पूरक कोणाचे माप काय होईल? 180 - x होते. तर त्या पूरक कोणाचा एका कोणाचे पूरक कोण व कोटिकोण याच्या मापाचे गुणोत्तर त्या ठिकाणी आपल्याला दिसते. म्हणजे किती होईल? मग 180 - x अपॉन त्या ठिकाणी काय येईल? 90 - x आणि 8/3. ठीक आहे. मग याला आता सॉल्व करून टाका. क्रॉस मल्टिप्लाय करा तर 3 इथे येईल. त्याच्या क्रॉसमध्ये 180 - x. त्याच्यानंतर हे 8 येईल. 90 - x. ठीक आहे. 18 × 18 = 36. 18 × 3 = 54. 0 मायनस किती होईल? 3x. इकडे 9 × 8 = 72 आणि 0 कॅरी जशीच्या तसा. आणि किती होईल? -8x. नंबर जवळजवळ x जवळजवळ घेऊन घेऊ आपण. या ठिकाणी जर बघितलं तर हा इकडे येईल तर तो होईल इकडे मायनस आहे, इकडे प्लस होऊन जातो. -3x बरोबर 720. इकडे जाईल हे मायनस होतात 540. ठीक आहे. 8तून 3 गेले, 5 राहिला. त्याच्यानंतर 0मधून 0 ते 12मधून 4 गेले तर 8 राहिले. त्याच्यानंतर 6मधून 5 गेले तर 1 राहिला. त्याच्यानंतर x = 180/5. 5 डिवाईड केलं तर किती? 5 × 3 = 15. 3 उरले आणि 5 × 6 = 30. तर हे झालं त्या ठिकाणचं पहिलं माप. आता हे जे आहे कोणतं माप असेल? हे कोटिकोणाचं माप असेल. मग आता पूरक कोणाचं माप त्या ठिकाणी काढून घेऊ. आता पूरक कोणाचं माप काढायचे आहे. पूरक कोणाचे माप किती होईल? जर बघितलं तर 180 मायनस किती करावं लागेल? 36 करावं लागेल. तर मग किती उत्तर येते? तर 10मधून 6 गेले तर 4 राहिले. त्या 7मधून 3 गेले तर 4 राहिले. 1 होते. हे झालं त्या ठिकाणी आलं उत्तर. आता काय म्हणतोय? गुणोत्तर कोणाचं? पूरक कोणाशी त्या कोणाचे म्हणजे कोटिकोणाचे पूरक कोणाशी. कोटिकोणाचे पूरक कोणाशी. पूरक कोण. तर मग किती? कोटिकोणाचं किती आलं? 36 आलं. 36. आणि त्याच्यानंतर पूरक कोणाचं केले? 144. तर 36 × 1 = 36 4. म्हणजेच उत्तर किती आले? 1:4 आलेलं. 1:4. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. बघा काय आलं? कोटिकोणाचं माप होतं म्हणून 90 - 1 घेतलं. पूरक कोणाचं माप त्या ठिकाणी 180 - 1 घेतलं आणि त्याचं गुणोत्तर दिलं होतं. 8 × 3 हे गुणोत्तर आहे त्याचं. मग ते गुणोत्तर घेतलं.
याचा क्रॉस मल्टिप्लाय केला तर एक्स बरोबर 36 आलं. आपल्याला विचारलं तर पूरक कोणाचं माप काढायचं होतं, 80 36 केलं तर हे पूरक कोणाचं माप सापडलं. आणि कोटी कोणाचं पूरक कोणाशी असणारं गुणोत्तर जे आहे ते गुणोत्तर त्या ठिकाणी सापडलं आहे 1:4, म्हणजे उत्तर नंबर आहे 3, ऑप्शन नंबर 3 आहेत. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येते. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया 5. बरोबर 10:30 वाजता घड्याळातील 2 काट्यामध्ये किती मापाचा कोन होईल. म्हणजे उदाहरणार्थ जर या ठिकाणी जर आपण जर एक वॉच जर काढली, आता इथे किती असतो, इथं असते 12, इथं असते त्या ठिकाणी 3, इथं असते 6 आणि इथं असते 9. आता 10:30 वाजले म्हणते, तर म्हणजे त्याच्यानंतर इथे असेल आपला 10चा आकडा आणि या ठिकाणी जर बघितलं 6 आहे. इथं जो असतो हा जो आकडा आहे 10:30 म्हणजे बरोबर मध्ये आलेला असेल आणि इथं या ठिकाणी असेल 6 ते इथं 7 झालेले, इथे 8 झाले, ते 9 आणि इथे 10 झालेले. आता या अंशात म्हणजे 6 ते 7च्या दरम्यान 30 अंश मापाचा कोन असतो. किती मापाचा असते ते म्हणजे हे काउंट करूया. 1 2 3 4 किती झाले, 4 झालेले. एक जो असतो तो 30 अंश मापाचा असतो. असे किती झाले, 4 झाले. म्हणजेच किती होईल, 4 3 12, 120 अंश मापाचा कोन. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर इथं 11 आलेलं, याच्यामधला अर्धा भाग झालेला आहे. म्हणजे अर्धा भाग म्हणजे किती, समजा 30ला त्या ठिकाणी आपण हाफ करूया, 30चा हाफचा करते किती होते 15, म्हणजे हे झाले त्या ठिकाणी 15 अंशाचा कोन. मग याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी 15 टाकून देऊ. किती होईल, इथे येईल 5, इथे येईल 3 आणि इथे 135 अंश मापाचा कोन त्या ठिकाणी तयार होतो. म्हणजे याच्यातला प्रत्येकाचा अंश हा 30 अंशाचा असतो. 30 30 60 आणि 90 या ठिकाणी त्यामध्ये काटकोन तयार होत असतो. म्हणजेच आपला आन्सर जर बघितलं तर कोणता आला, 4 नंबरचा आन्सर आलेला आहे. इट इज अ व्हेरी साधं सिंपल सोपं सरळ होतं, एकदम इझी होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. विरुद्ध किरणांची जोडी सांगायची आहे तुम्हाला. आता विरुद्ध कोन म्हणजे काय, तर त्याला त्या ठिकाणी बरोबर स्ट्रेट अँगल आहे. म्हणजे समजा जर एक रेषा जर असं असेल तर त्याच्या मधोमध एक पॉईंट असलं पाहिजे, दोन्ही स्ट्रेट असलं पाहिजे. आता इथं जर बघितलं तर पहिलं दिलेलं आहे किरण PQ, हे PQ, त्या किरण जर त्या ठिकाणी हा PQ आहे आणि PQच्या किरण SQ आहे. PQ आणि SQ याच्यामध्ये टर्न झालेलं आहे, म्हणजे हे एक्झाम्पल हे आपलं येणार नाही. किरण QV, आता Q आणि V हे टर्न होत आहे. किरण QV W Q जर बघितलं तर इथं QV आहे, QU आहे, तर हे इकडे खाली चाललेलं आहे, इकडे वर चाललेलं आहे, म्हणजे हे सुद्धा होणार नाही. त्यानंतर किरण RQ बघूया. तिथे RQ कुठं आहे, RQ आणि किरण TQ, RQ आणि TQ हे बरोबर एका सरळ लाईनमध्ये आपल्याला दिसून आले. म्हणजे याचा अर्थ ही जी आहेत तर ही त्या ठिकाणी विरुद्ध यांची जोडी आहे. QT बघूया. QT कुठे आहे, हे QT आणि QR जर बघितलं तर QT आणि QR. RQ जर बघितला, RQ आणि त्याचबरोबर TQ, RQ आणि TQ. तर त्याचबरोबर किरण TQ आणि QR हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेले आहे. त्यानंतर RQ, तिसरं म्हणजे RQ TQ ते QT QR अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी तर 3 नंबरचे आन्सर जे आहे ते दिसून येतं. तर आपण काय बघितलं तर विरुद्ध किरणाची जोडी ज्याचे अपोजिट असतात ते अपोजिट त्या ठिकाणी आपल्याला ओळखायचं होतं आणि त्याच्यानुसारच आपण त्या ठिकाणी हे सॉल्व्ह केलेलं दिसून येते. 3ऱ्या नंबरचं आन्सर जे आहे ते दिसून येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. त्यानंतर आता पुढचं बघूया. 7व्या नंबरचा एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. 1ची किंमत काढा. बघा या ठिकाणी एक अँगल दिलेला आहे आणि आपल्याला 1ची किंमत काढायची आहे. तर या ठिकाणी जर बघितलं तर पूर्ण आपण ज्यावेळेस अँगलचे मेजरमेंट शिकलेलं होतं तर पूर्ण कोणाचं माप हे 360 असते आणि इथे एक 29 दिलेलं आहे, 37 दिलेलं आहे आणि x दिलेले 4 दिलेले आहेत. लिहून घेऊया. 29 + 37 + 53 + x = 360. बघा याला त्या ठिकाणी प्लस करून टाकूया. त्या ठिकाणी जर बघितलं तर 7 आणि 3 10, 10 19, 19चे 9, हातचे आला 1, 1 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 3 6 आणि 5 जर बघितलं तर 11, 6 आणि 5 11, 119 + x = 360. म्हणून x बरोबर काय, नंबर जवळ घ्यावं लागेल. 360 - 119 म्हणजे 0. ते जर बघितलं तर उत्तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात की किती येईल. 10 मधून जर 9 गेले तर 1 राहतो. 10 मधून 9 गेलं 1 राहील. त्याच्यानंतर जर बघितलं
तर 5 मधून 1 गेला तर 4 राहते, ते त्याच्यानंतर 3 मधून 1 गेला तर 2 राहते, 241. कोणत्या नंबरचं ऑप्शन आहे? 2 नंबरचं ऑप्शन आहे. इट इज अ व्हेरी सिम्पल, साधं सोपं एकदम सोपी होतं. फक्त आपल्याला काय करायचं होतं, त्या ठिकाणी 360 मधून हे सर्व मायनस करायचं होतं. तुमचं उत्तर त्या ठिकाणी इझिली निघून जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया, रेषा L व M परस्परांना O बिंदू छेदतात. म्हणजे अशा प्रकारच्या रेषा आहे आणि L आणि M, याला आपण L आणि M देऊया, O बिंदूमध्ये त्या ठिकाणी छेदत आहे. तर y ची किंमत काढा. तर बघा या ठिकाणी जर बघितलं तर अशा प्रकारे दिलेले आहेत आणि y ची किंमत आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे. तर हे जर बघितलं त्याचं 34 त्या ठिकाणी मेजरमेंट दिलेलं आहे. तर काय करावं लागेल, हे रेषीय जोडीतील कोण आहेत. रेषीय जोडीतील कोणाचं माप किती असते? 180. किती असतात? 180. आणि आपल्याला त्या ठिकाणी जर बघितलं तर 180 मधून 34 मायनस करावं लागेल. किती? 34 मायनस करा इज इक्वल टू y. मग आता याचं मेजर 10 मधून 4 गेले तर 6 राहते, 7 मधून 3 गेले तर त्या ठिकाणी 4 राहतो आणि 1 जसेच्या तसा. म्हणजे y ची कॉस्ट जर बघितली तर 144 होते. हे लास्ट नंबरचं. इट इज अ व्हेरी सिम्पल होतं, साधं होतं. फक्त रेषीय कोणातील जोडातील कोणाचं माप आपल्याला बघायचं होतं आणि त्याच्यानंतर ते इझिली निघून जातं. त्याच्यानंतर बघा पुढचं दिलेलं आहे, एका कोणाच्या कोटी कोणाची पूरक कोण. म्हणजे कोटी पहिले दिलेला आहे कोटी कोण, त्याच्या पूरक कोणाचं माप आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे. तर मग आपल्याला सुरुवातीला पूरक कोण जो आहे तो दिलेला आहे. कोणता कोण दिलेला आहे? पूरक कोण दिलेला आहे. आता पूरक कोण किती हे दिलेलं आहे? 108. मग आता आपण ते दुसऱ्या पूरक कोणाचं माप काढून टाकू. पूरक कोणाचे माप, पूरक कोणाचे माप दुसरं म्हणजे किती होईल? 180 मायनस 108. पुढे त्या जे काही कोटी कोण आहे त्या कोणाचा कोटी कोण म्हणजे पूरक कोणाचा कोटी कोणाचा पूरक कोण. किती? कोटी कोणाचा, कोटी कोणाचा पूरक कोणाचं माप किती असेल? 180 गेले तर 0, 10 मधून 8 गेले तर 2 राहतात. त्याच्यानंतर 7 मधून 0 गेले 7, 1 मधून 1 गेलं 0, 72 आलं. मग आपल्याला काय काढायचं आहे त्या ठिकाणी? आपल्याला त्या कोटी कोणाचं माप काढायचं आहे. कोणाचं? कोटी कोणाचे माप, कोटी कोणाचे माप. तर मग किती? 90 मायनस 72. म्हणजे 90तून 72 गेले तर ती त्या ठिकाणी 18 राहते. म्हणजे 10 मधून 2 गेले तर 8 राहिले. त्यानंतर जर बघितलं तर 78 मधून 7 गेले तर 1 राहिला. किती उत्तर आलं याचं? त्या ठिकाणी 18 जे आहे ते 18 त्या ठिकाणी उत्तर आलेलं दिसून येते. सोपे होतं. एका कोणाच्या कोटी कोणाचे पूरक माप. मग काय तर पूरक कोणाचं माप 180 आहे. कोटी कोणाचं जे पूरक कोणाचं माप आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. ते दिसून 72 निघालं. किती निघालं? 72. आणि त्याच्यानंतर कोटी कोणाचं माप आपल्याला विचारलं होतं. त्या कोणाचं माप, त्या म्हणजे कोणाचं? कोटी कोणाचं. कोणाचं? कोटी कोणाचं माप. म्हणून मग 90 म्हणून कोटी कोणामधून आपल्याला मायनस करावं लागलं तर ते आपल्याला त्या ठिकाणी 18 दिसून येते. अशा प्रकारे काय विचारलं त्याच्याकडे लक्ष द्या. डायरेक्टली आलेलं उत्तर त्या ठिकाणी मेन्शन करू नका. पूर्ण वाचायचं आणि कळायचं. हे सिली मिस्टेक असतात, त्या सिली मिस्टेक होणं आपण टाळलं पाहिजे. त्याच्यामध्ये काय नेमकं विचारलं ते त्या ठिकाणी बघा. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. त्यानंतर मित्रांनो आपण आज ठिकाणी 10व्या नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह बघूया. काय 40 व 140 मापाचं एक शिरोबिंदू असलेलं एकच शिरोबिंदू नसलेले 2 कोण काढलेले म्हणजे पुढीलपैकी सत्य विधान कोणतं. आता हा दिलेला आहे 40 दिलेला आहे आणि हा किती दिलेला आहे? 140 दिलेला आहे. दोन याचं किती? जर 0 मध्ये 0 ॲड केलं तर 0 होते, 4 मध्ये 4 ॲड केले तर 8 होतात मध्ये. आणि 180 जे माप असतं ते कोणाचं माप असतं? आपल्याला ऑलरेडीच माहीत आहे. ते कोणाचं असतं? पूरक कोणाचं माप असतं. कोणाचं असते? पूरक कोणाचं माप असतात. म्हणून आता विधान आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करूया. तर पहिलं ते कोण पूरक कोण आहेत. बरोबर आहे. काय आहे? ते कोण पूरक आहे. कारण की ह्या दोघांची प्लस केली असता किती आली आणि ते स्वतंत्र होते म्हणून त्याचं कोण किती आलं? 180 आपल्याला दिसून येते. म्हणजे ते रेषीय जोडीतील कोण नाही आहे. त्याच्यानंतर ते विरुद्ध कोण सुद्धा नाही आहे आणि ते कोण संलग्न सुद्धा नाही आहे. म्हणजे हे जर असेल, जर समजा जर आपण जर म्हटलं असतं रेषीय जोडीतील कोण तर ते अशा सोबत येतात. म्हणजे ते त्या ठिकाणी एक शिरोबिंदू आलेला असता. समजा आता ए, इथं बी, इथं सी, म्हणजे याच्यातला दोघांचा शिरोबिंदू एक आलेला आहे. तो म्हणतो की वेगळे पाहिजे. रेषीय जोडीतील झालं. विरुद्ध कोण असला त्याचे याच्या अपोजिट जर बघितलं असतं इकडे विरुद्ध कोण आलेला असता. आणि संलग्न म्हणजे काय? लागून आलेले. म्हणजे याचा अर्थ आपलं पहिलं ऑप्शन जे आहे ते पूरक कोण ते करेक्ट आहे. त्यानंतर मूळ कोणास दुभागले असता मिळणारा कोण प्रत्येकी 30 अंशाचा आहे. समजा जर अशा प्रकारचा एक अँगल आहे, ठीक आहे,
आणि या अँगलला त्या ठिकाणी डिवाइड केलं, दुभागले म्हणजे दोन भाग केले. दुभागले म्हणजे काय होते, दु म्हणजे दोन, दोन भाग केले असता त्या ठिकाणी प्रत्येक कोण किती झाला म्हणते, तो झाला 30चा. हा झाला 30चा आणि हा झाला 30चा, म्हणजे 30 आणि 30 किती झाले, हे 60. आणि त्या जर बघितलं तर त्या ठिकाणी जर कोटी कोणाचं माप, कोणाचं कोटी कोणाचं माप, आपल्याला माहित आहे कोटी कोणाचे माप, कोटी कोणाचे माप किती असते, 90 अंश असते. कोटी कोणाचं माप इज इक्वल टू 90 डिग्री. आणि याच्या दोघाचं माप मेजरमेंट किती झालं, 30 आणि 30 60 झालं, म्हणजे 60. तर 30 0मधून 0, 9मधून 6 गेलं 3 राहिले, आन्सर किती आलं, 30 आलेलं आहे. म्हणजे याचं ऑप्शन नंबर 1च आलेलं आहे. दोन्ही एक्झाम्पलमध्ये आपण जर त्या ठिकाणी बघितलं तर इथं पूरक कोणाचं माप होतं, इथं कोटी कोणाचं माप होतं. इथं कोटी कोणाचं माप हे 90 असते, 2 त्या ठिकाणी 60 मायनस केलं तर 30 आलेलं. इट इज अ व्हेरी सिम्पल, साधं सोपं सरळ असं हे दोन्ही एक्झाम्पल त्या ठिकाणी होते. यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल त्या ठिकाणी बघूया. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर 12 आपल्याला बरोबर किती वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काट्यात 60 अंश मापाचा कोन होईल. समजा जर आपण जर या ठिकाणी एक जर वॉच काढली, ठीक आहे, इथे किती असते 12, इथे किती असते 6, इथं असते 3 आणि इथं असते त्या ठिकाणी 9. मग आपल्याला किती वाजता बरोबर किती वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा तर 60 अंश मापाचा. आपल्याला माहित आहे की याच्यामध्ये जर त्या ठिकाणी जर बघितलं तर सगळीकडे 30-30 अंश मापाचा अँगल होत असतो. 1 2 आहे, इथं 4 आहे, 5 आहे आणि इथं 6 आहे. आता एक एक ऑप्शन करू. 8 वाजता, तर समजा जर इथं 8 आहेत आणि हा काटा इथे इथपर्यंत असा दिलेला आहे आणि त्याचबरोबर 8 वाजलेले असताना किती अंशाचा होईल, तर 1 2 3 4. मग जर समजा जर आपण 4 आणि हे कितीचा 30 अंश मापाचा असते, तर 12 किती अंशाचा होईल, पहिलं ऑप्शन तर 120 अंश मापाचा होता. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी 60 अंशाचा पाहिजे. मग त्याच्यानंतर आपण दुसरं ऑप्शन चेक करूया. इथं दिलेलं आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर 10 दिलेला आहे. काय दिलेलं आहे, 10. समजा इथं 10 आहे, 10 वाजता त्या ठिकाणी जर बघितलं 10 11 आणि 12 म्हणजे 1 आणि 2 म्हणजे 30 × 2 जर केलं, कसं केलं, 10 ते 11 वाजेपर्यंत 1, 11 ते 12 असे 2 आणि हा 30चा अँगल असतो. 32चा किती होते 60, म्हणजे आन्सर किती आलं आपलं 60 आलं. म्हणून कोणत्या 60 अंश मापाचा काय ते 10 वाजता त्या ठिकाणी काय घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये 60 अंश मापाचा अँगल झालेला दिसून येते. कसं काढलं, एवढं लक्षात ठेवा की प्रत्येक अंशामध्ये 12 ते 1 वाजेपर्यंत 30 अंश मापाचा कोन असतो प्रत्येकामध्ये. आणि या 3 जर बघितलं 12 ते 3 मध्ये 90 अंश मापाचा कोन असतो. तर आपल्याला त्या ठिकाणी 60 दिलेलं होतं आणि 10 वाजता आपण त्या ठिकाणी बघितलं तर 10 ते 11 आणि 11 ते 12 2 तास होतात, 30 आणि 30 60 होतात. म्हणजे याचा आन्सर त्या ठिकाणी आपल्याला सांगतात 10 वाजता. 8:15 वाजता तास काटा व मिनिट काटा यातील कोन किती अंशाचा असेल. पुन्हा एक वॉच काढून घेऊ आपण. त्या ठिकाणी जर बघितलं तर इथं आलेले आहेत 12, इथं 6, इथं 3 आणि इथं 9. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर 8:15 वाजता इथं त्या ठिकाणी 8 वाजलेले असतील. त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर हा इथं असेल. त्याच्यानंतर हा काटा थोडासा बाहेर निघालेला असेल, 8:15 म्हणजे थोडा वेळ. मग इथं जर बघितलं इथं 7 आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 6 झाले. याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर 5 आहे. त्याच्यानंतर इथे 4 आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर 2 आहे. त्यानंतर 1 आहे. आता आपल्याला काय म्हणतोय, त्या ठिकाणी जर बघितलं तर किती वाजता, 8:15 वाजता. मग आपण या ठिकाणी 1 बाय 1 त्या ठिकाणी मोजून घेऊया. हे पहा 1 2 3 4 5 6 7 ते. त्याच्यानंतर त्या ठिकाणी जर बघितलं तर किती वाजले, 8:15 वाजलेले. ते 1 2 3 4 5 इकडची तर काही आवश्यकता आहे नाही आपल्याला. ठीक आहे, तर मग किती 5 जर बघितलं तर 13 × 5. ठीक, किती होते 5 3 चा 15 10 कॅरी. हे झालं इथून 3 वाजपासून ते इथपर्यंत, म्हणजे प्रत्येक अंश मापाचा 30-30चा होते. मग त्याच्यानंतर हे 15 मिनटं कुठे आलेलं आहे, 15 मिनटं. मग 15 मिनटं जर काढायचं असेल तर कसं काढावं लागेल, 30 जे आहे आणि याचे 4 भाग केलेले असतात. मग 4ने याला डिवाईड करा. कितीनं, 4ने डिवाईड करू. 30ला 4ने डिवाईड करून टाकू आपण. 4 7 चा 28. 10 - 2 2 0. त्याच्यानंतर पॉईंट दिला ना, 4 5 चा 20. 4 5 चा 20. ठीक आहे. मग हे किती झाले 7.2. मग याच्यामध्ये प्लस करावं लागेल आपल्याला 7.5. ठीक आहे, पॉईंट नसल्या कारणामुळे पॉईंटच्या खाली पॉईंट पाहिजे. किती आलं 5. त्याच्यानंतर 7 5 आणि 1
157.5 म्हणजेच ऑप्शन नंबर 4 आपल्याला आलेलं दिसून येते. बघा काय केलं, समजा जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर किती वाजले होते, 8 वाजलेले आहे. किती वाजलेले आहे, 8 वाजलेले. मग 8 पासून आपण 1 बाय 1 1 1 जिथपर्यंत दुसरा काढाय तिथपर्यंत जाऊया. 1 2 3 4 5 ठीक आहे. आणि हे झाले त्याला अंश, म्हणजे मग ते कितीनं 30नंच का मल्टिप्लाय केलं, कारण की 7 ते 8 वाजेपर्यंत 30 अंश मापाचा कोण असतो म्हणून त्याला 30 अंश मापाचा घेतला. असे 5 त्या ठिकाणी घेतले तर ते होते 150 अंश मापाचा. आणि हा जो आहे 15 मिनिटं कुठेतरी पुढे गेलेला आहे म्हणून आपण काय केलंय 30चे 4 भागात पैकी एकच भाग पाहिजे होता आपल्याला म्हणून याचं त्या ठिकाणी जर बघितलं तर डिवाइड केलं असता उत्तर आलं 7.5 आणि आपलं ऑप्शन जर बघितलं ते येते 157.5 हे आहे. समजलं, अंडरस्टँडिंग झालं. अशा प्रकारे तुम्हाला घड्याळावरचे हे इझी वे सुद्धा त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येतात. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल त्या ठिकाणी बघूया विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर 14 नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. रेषीय जोडीतील कोणाच्या एकूण किती जोड्या आहेत. या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे आणि याच्यातील आपल्याला रेषीय जोडीतील रेषीय कोणाच्या जोड्या शोधायच्या आहेत. तर बघूया रेषीय जोडीतील कोण म्हणजे काय, तर एक अशी सरळ लाईन असेल आणि त्याच्यामध्ये एक रेषा असेल तर ही झाली त्या ठिकाणी रेषीय जोडीतील कोण. हा काय झाला, रेषीय जोडी केली म्हणजे याला आपण त्या ठिकाणी एक म्हणू शकतो. मग आता याच्यामधले मोजूया. तर बघा ही जर झाली तर हे एक रेषीय जोडी झाली तर मग पुढच्यापासून आपल्याला जोडी पाहिजे. काय पाहिजे, जोडी पाहिजे. मग एक सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर पुढचा नंबर लिहिता जायचे. जसे 1 2 3 4 5 6 किती जोड्या झाल्या, त्या ठिकाणी 6 जोड्या झालेल्या आपल्याला दिसून येते. म्हणजे रेषीय जोडीतील किती आला, 6 जोड्या त्या ठिकाणी आलेल्या दिसून येते. कोणत्या, रेषीय जोडीतील कोणाच्या. काय केलं, ही जोडी होती है ना, त्याच्या कारणामुळे काय केलं आपण त्या ठिकाणी एक सोडून द्यायचं आणि पुढं नंबरनं त्या ठिकाणी मोजत जायचं. 1 2 3 4 5 6 किती झाल्या, 6 त्या ठिकाणी झालेल्या. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट 15 नंबरचं बोलूया. संलग्न कोणाच्या किती जोड्या आहेत. आता संलग्न म्हणजे काय, तर सोबत येणाऱ्या. समजा जर त्या ठिकाणी अशा प्रकारची येत असेल तर अशा प्रकारच्या संलग्न जोड्या असतात, अशा एकमेकाला लागून आलेल्या असतात, त्याला आपण संलग्न म्हणतो. मग या ठिकाणी जर बघितलं तर लागून आलेल्या तर याच्यामध्ये काय करायचं, पहिले टोटल पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी याच्यातले जे रे आहे ते त्या ठिकाणी रे मोजून घ्यायचे. आता मोजूया. त्या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 किती आला, 7 आलेले आहे. मायनस काय करावं लागेल, या ठिकाणी जर बघितलं तर किती आहे, 1 आणि 2 हे 2 असेल त्यावेळेस त्याची जोडी तयार होईल. म्हणजे 1 आणि 1 किती झाले, 2. तर याच्यातून 2 मायनस करायचे, किती आले टोटल 5. आणि आता काय करायचं, किरणांची संख्या ही जी काही रे आहे ह्या रेचा नंबर आणि त्याला मल्टिप्लाय करायचा जोडी, त्याला मल्टिप्लाय करावं लागेल, आपल्याला जोडी करावं लागेल. रे म्हणजेच काय, तर किरण. मग आता किरण जर बघितले हे तर किरण किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7 त्या ठिकाणी जर बघितलं तर रे आले आणि जोड्या किती झाल्या होत्या आपल्या 5. मग 7 5 35 7 5 35 किती जोड्या आलेल्या असेल 75. तर अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी ह्या जोड्या काढता येत असतात. बघा इथं कोणत्या होत्या, रेषीय जोडीतील होत्या. तर रेषीय जोडीतील सरळ मोजलं आणि संलग्न म्हणजे हे लागून आलेल्या असतात आणि त्या जर काढायचं असेल तर काय करायचं, टोटल पहिले त्याच्यातले रे मोजून घ्यायचे, त्याच्यातून जोडी जी असते ती जोडी त्या ठिकाणी मायनस करायचं, किती येते 5. मग त्याच्यानंतर टोटल रे किती होते आपल्याकडे 7, जोड्या किती झाले 5, 7 5 35 म्हणजे 7 5 35. अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. मित्रांनो आपण या ठिकाणी स्वाध्याय जो आहे तो 14.2 त्या ठिकाणी घेतलेला होता. अत्यंत सोप्या पद्धतीने, इझी पद्धतीने आणि शॉर्ट मेथड मी तुम्हाला त्या ठिकाणी हे समजून सांगितलेलं आहे. निश्चितच तुम्हाला हे समजलं असतील आणि अशाच काही नवीन व्हिडिओसाठी किंवा नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्हाला त्या ठिकाणी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सोबत आवडल्यास लाईकसुद्धा करा आणि जे गरजू आहेत त्यांना त्या ठिकाणी शेअर करायला सुद्धा विसरू नका.